विकास करायला जागा शिल्लक राहिलेली नाही। विकासाचं भरपूर इकडे हे झालेलं आहे, भरपूर कामं केलेली आहेत, त्यामुळे त्याचे वनवे आहेत। शिये जिल्हा परिषदेचे प्राण धनुष्यबाण हे 100% दोन्ही पण उमेदवार निवडून येतील। अगदी आत्मविश्वासपूर्वक मी सांगतो की त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि विजय ही निश्चित झालेला आहे। काय इलेक्शन आल्या म्हणून आमचा संपर्क ठेवलाय असं नाही, असं आता प्रत्येक ह्याच्यात आता उमेदवार सुद्धा फिरल्यात की इलेक्शन आल्यात म्हणून आल्यात गावात आल्यात, असं आमचं नाही आहे। विश्वनाथ पवार गरीब माणूस साधा माणूस असल्यामुळे 100% निवडून येणार। असं नाही की आता जिल्हा परिषद आल्या म्हणून कामं चालू आहेत। तसेच विद्यमान सरपंच शीतल कदम आता विद्यमान सरपंच आहेत, गटर असतील रस्ते असतील त्यांची कामं भरपूर आमच्या भागात चालू आहेत। त्या दोन्ही सीटा कामावर जीवनात दोन्ही अंगणवाडीमध्ये बेंच ते म्हणजे आणून दिली आणि त्यांच्या अशा अनेक योजना आहेत की त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला आहे। लोकांचे बाबा लाडक्या बहिणी योजना किंवा रोडची कामं केलेली, आता आमच्या वहिनी आहेत त्यांनी भरपूर प्रमाणात रोडची कामं केलेली आहेत, गटरची कामं केलेली आहेत। नाही लाडकी बहीण मिळाली म्हणून त्यांनी कामं केल्यात ह्याच्या अगोदर, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे। आणि उद्या जाऊन लाडकी बहीण योजना बंद झाल्या तरी पण आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, कारण की ती आमची विश्वासाची माणसं आहेत शिवसेना। 100% यांच्या दोन्ही पाठीशी राहणार जनता, राहणार 100%। तो आपला करवीरचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे विजय हा 100% होणार आहे। त्यांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार निवडून आणणार। तो आपला करवीरचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे विजय हा 100% होणार आहे। ह्याच्यापेक्षा आता काम जर मोठं करायचं झालं तर आपल्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला जाणं गरजेचं आहे। बरोबर। विश्वनाथ पवार असतील किंवा बाकीचे कोण असतील, शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते कोणत्याही स्वार्थासाठी किंवा यासाठी ही निवडणूक लढवत नाहीत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या शिये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभा आहे आणि शिये गावामध्ये मी सध्या उभा आहे आणि या शिये गावामध्ये शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विश्वनाथ पवार आणि पंचायत समितीच्या शीतल निलेश कदम यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या प्रचाराच्या माध्यमातून केलं जात आहे आणि माझ्यासोबत काही प्रचारातील कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या भावना जाणून घेऊयात। दादा काय सांगाल, विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झालाय, काय भावना आहेत? आमदार चंद्रदेव नरके यांचा आमचा शिये भुयवाडी भुये केरली पर्यंत चांगला विकास काम आहेत त्यांची, भरपूर अशी त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांचं शिवसेना गड म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे चांगलं वातावरण आहे। आणि नरके साहेबांचं इथं मॅन टू मॅन त्यांचं ग्राउंड लेवलला काम आहे, त्यामुळे त्यांची विकास कामं चांगली आहेत, त्यांना फुल सपोर्ट आहे। नरके साहेबांनी इथं मोठा कामं केलेली आहेत, मोठी विकास कामं केलेली आहेत आणि मात्र आता जर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बघायला गेलं तर विश्वनाथ पवार आणि शीतल कदम हे जे काही उमेदवार दिलेत ते उमेदवार सक्षम आहेत असं वाटतंय का? हो, पूर्णपणे सक्षम आहेत, कारण विश्वनाथ पवार यांची बी भरपूर दिवस झाले त्यांची तयारी चालू आहे, भरपूर दिवस झाले त्यांची विकास कामं चालू आहेत। असं नाही की आता जिल्हा परिषद आल्या म्हणून कामं चालू आहेत। तसेच विद्यमान सरपंच शीतल कदम आता विद्यमान सरपंच आहेत, गटर असतील रस्ते असतील त्यांची कामं भरपूर आमच्या भागात चालू आहेत, भरपूर असं त्यांची विकास कामे केलेली आहेत। त्यांना निश्चितपणे या दोन्ही सीटा चांगल्या बहुमताने निवडून येणार आहेत। दादा तुम्हाला काय वाटते हो? 100% येणार। का एवढा का विश्वास? अहो तशी कामं आहेत साहेबाची, नरके साहेबाची कामं तशी म्हणजे बारीक सारीक कुठं काय मयत आलं काय आलं तर तिथे जाऊन होय ना, नरके साहेबांची कामं झाली तो, पण विश्वनाथ पवार गरीब माणूस साधा माणूस असल्यामुळे 100% निवडून येणार। बर का आता फक्त निवडणुकीपुरतं कामं करायची माणूस नाही आहे ना, भरपूर काम आहे त्यांचे। बर काय वाटतंय अजून काय शिये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय कामं व्हायला पाहिजेत? काय पाणी गटार हेच की असे बाकीची व्यवस्था काय विकास कामं। बर नरके साहेब यांनी इथं विकास कामं खूप छान केलेली आहेत आणि आमचे गावचे शिये गावचे सरपंच शीतल कदम हे सरपंच आहेत अजून, आणि यांनी पण गावाची विकास कामं छान केलेली आहेत, त्यामुळे 100% धनुष्यबाणाला विजयी ठरेल। विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांनी कामं केलेली आहेत, कामं करत आहेत असं लोक म्हणतायत। मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपद कशासाठी पाहिजे? आता जे ग्रामपंचायत लेवलला काम चालू आहे किंवा विश्वनाथ दादांचं वैयक्तिक सामाजिक कार्य चालू आहे, पण एक मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला काम करायचं झालं तर आपल्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या लेवलला आपल्याला जाणं
गरजेचं आहे. या गोष्टीला जाणं गरजेचं आहे. आता शीतल कदमांचं जर काम बघायचं झालं ग्रामपंचायत लेवलला, तर आता तुम्ही इकडे बघू शकता, आम्ही सांडपाणी प्रकल्प होता 70 लाखाचा प्रोजेक्ट आम्ही मंजूर केला. याच्यामुळं जे शेगावाचं सांडपाणी प्रक्रिया आहे नदीला जाणार ते जवळजवळ 90% बंद होतं. त्याचप्रमाणे वेळच्या वेळी गटरी साफ करणे, परत प्रत्येक वॉर्डमध्ये शुद्ध पेयजलचं जे ॲक्वाचं प्रकल्प आहे ते केलेले आहेत. परत आत्ताच नरके साहेबांच्या माध्यमातून 40 लाखाचा आम्ही अंतर्गत रस्ते नियंत्रण मंजूर झालाय. त्यातलाच एक आता आमच्या मधल्या गटीला एक 15 लाखाचा आता कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झालेला आहे. परत पानंद रस्ता जो आपला शियातला आहे तो एक मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीनं कामं चांगली चालू आहेत. ह्याच्यापेक्षा आता काम जर मोठं करायचं झालं तर आपल्याला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला जाणं गरजेचं आहे. बरोबर. आतापर्यंत आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत किंवा पंचायत समिती सदस्य बघितलेले आहेत. निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं आता विश्वनाथ पवार असतील किंवा शीतल कदम असतील करणार नाहीत कशावरनं? नाही, आमचा संपर्क हा म्हणजे या इलेक्शनच्या अगोदर बसून आहे. इलेक्शन आल्या म्हणून आमचा संपर्क ठेवलाय असं नाही. असं आता प्रत्येक ह्याच्यात आता उमेदवार सुद्धा फिरल्यात की इलेक्शन आल्यात म्हणून आल्यात गावात आल्यात असं आमचं नाही आहे. आमचा जनसंपर्क हा पहिल्यापासून आहे, म्हणजे इलेक्शनच्या अगोदर पासून आहे. त्यामुळं इथून पुढे सुद्धा आमचा जनसंपर्क राहणार आहे. लोकांच्या बाबतीत कामं करायची आहेत, तिथून मागे केलेले इथून पुढे करायचे, त्यामुळे आमचा जनसंपर्क हा कायम राहणार आहे. दादा काय सांगाल, तुम्ही प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात, काय कारण आहे, काय भावना आहेत? प्रचारात येण्याचे कारण म्हणजे आता पण शिवसेनेचे शीतल नरके साहेबांच्या फंडातून भरपूर कामे झालेले आहेत. त्यामुळे जे नरके साहेबांचे सांगायला एवढे कमीच आहे, कारण जे त्यांना शब्द दिला ते कामे लगेच ते पूर्ण करतात. त्यामुळे हा जनसंपर्क भरपूर संख्येने उपस्थित आहे. कुठेतरी विश्वनाथ पवार असतील किंवा शीतल कदम असतील यांनी एक स्वार्थ बघितला या पदाचा आणि निवडणूक लढवा लागले असं दिसतंय. नाही नाही, स्वार्थ वगैरे काही नाही. फक्त त्याचं एकच हे आहे की ज्या गावाचा विकास कामे कमी आहेत ते विकास कामे काम फास्ट करण्यासाठी त्यांचं हे आहे, निर्णय आहे. पण आता या निवडणुकीनंतर त्यांच्याकडनं विकास कामं होतील असं वाटतंय का? 100% होणार. 100% होणार. त्यांना शब्द टाकणार लगेच काम होणार. दादा काय सांगाल, शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातून आता शिवसेनेचे विश्वनाथ पवार आणि शीतल कदम या पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण प्रचारामध्ये सहभागी झालात. काय वाटतंय, हे दोन जे उमेदवार दिलेले आहेत हे सक्षम उमेदवार वाटतात का? उमेदवार अतिशय सक्षम आणि अनुभवी आहेत, त्यामुळं हे उमेदवार योग्य आहे. आणि दोघांनाही म्हणजे सामाजिक कामाचा तसेच राजकारणामध्ये यांना चांगला दांडगा अनुभव आहे. त्यामुळं हे योग्य आहे. असं कुठेतरी या दोघांनी आता निवडणूक तोंडावर आल्यात म्हणून लोकांची कामं केलीत आणि या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेले आहेत आणि निवडून आल्यावर 5 वर्ष गायब होतील असं वाटतंय का? नाही नाही, असं अचानक येऊन ह्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता शीतल कदम यांचा जवळपास 6 वर्षाचा म्हणजे ग्रामपंचायत सदस्याचा अनुभव आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये गेली 15 वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे कामाचा विकास कामाचा सातत्यानं ह्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. आणि विशेष म्हणजे करवीरचे जे कार्यक्षम कर्तृत्ववान आमदार नरके साहेब आहेत का नाही, त्यांच्यामुळं आम्हाला ह्या प्रभागामध्ये या शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक चांगला वाव आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काय बाजीराव पाटील, नाना, रणजित कदम आणि त्यांचे असे बहुसंख्य शिलेदार ग्रामपंचायत मधले सध्या विविध विकास संस्थांमध्ये काम करणारे हे शिहे पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. आणि बघायला जर गेलं तर शीतल कदम या सरपंच आहेत विद्यमान, त्यांनी या परिसरात कामं केलीत आमदार नरके यांच्या माध्यमातून. अगदी बरोबर. आता दुसरं बघायला जिल्हा परिषद ही आपली महत्वाची मानली जाते. जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत पवार, विश्वनाथ पवार, बरोबर, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता त्यांचा एक दांडगा आम्हाला सपोर्ट का आहे तर केरले ह्या प्रभागामध्ये त्या भागामध्ये निगवे यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल लोकप्रियता चांगली आहे काय. आणि शिये भुयेवाडी जठरावाडी काय थोडस शियामध्ये आम्ही विश्वनाथ पवार यांच्याबद्दल थोडंसं माझं असं वैयक्तिक मत आहे की काय होईल, इथला स्थानिक उमेदवार जिल्हा परिषदला म्हणजे उमेदवार त्यांचं उत्तर यामुळं थोडंसं एक
गाव पातळीवर त्यांना थोडंफार सहकार्य मिळेल. शिवसेना म्हणून या दोघांना लोक किती साथ देतील? अगदी निश्चित चांगली साथ देतील. बर. अगदी आत्मविश्वासपूर्वक मी सांगतो की त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि विजय ही निश्चित झालेला आहे. बर. काय दादा काय वाटतंय, किती आत्मविश्वास आहे बाबा? आता निवडणुका सुरू आहेत, विश्वनाथ पवार असतील किंवा शीतल कदम असतील, कामाची माणसं वाटतात का हो? कामाची माणसं वाटतं, हा? कामाची माणसं वाटतं. का शिवसेनेनं उमेदवारी दिली म्हणून आपण नाही 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 मतं द्यायची? त्यांना अनुभव आहे भरपूर, त्यामुळे ते कामाचे वाटतात. गाव लेवलला पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, बर. त्यामुळे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला ते भरपूर कामं करतील. कुठेतरी विश्वनाथ पवार आता आपण बघतोय की पैशाचा अमाप वापर करायला लागल्यात, दबाव तंत्र वापरायला लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात असं नाही 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 हा? नाही. काय सांगताय? तर आता हा तुम्ही जो काय प्रश्न केला का नाही, हा प्रश्न होऊ शकत नाही. कारण गेली 4-5 वर्षे विश्वनाथ पवार का नाही सक्रिय आहेत. बर. कारण आरक्षण जर ओबीसी पडलं तर आपण ओबीसी ह्या गटातून खरोखर ओबीसी ते नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यातून ह्या पदाला न्याय देण्यासाठी त्यांचं एवढं फिल्डिंग आहे की नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक वरचे महायुतीमध्ये जे कार्यक्षम मंत्री आहेत वगैरे त्यांचा संपर्क, त्याच्या जोरावर त्यांनी हे निवडणूक लढवायचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि गेली 4-5 वर्षे ते सक्रिय आहेत. सगळ्या त्यांनी भाग पिंजून काढलेला आहे. बर बर. समाजातल्या प्रत्येक घरादारापर्यंत त्यांची नाळ जोडलेली आहे. बर. त्यामुळे ते असं काय तुम्ही म्हणताय तसं काय हे करतात वगैरे असं काय ते करत नाही. बर. अगदी अतिशय शांत संयमी नेतृत्व आहे ते आणि त्या पदाला ते चांगला न्याय देऊ शकतात. बर. मित्रा, तू काय सांगशील? तरुण आहेस, तरुण मतदार म्हणून तुझ्या काय भावना आहेत? माझी भावना एकच आहे की दोन्ही पण उमेदवार निवडून यावे. का रे? कारण त्यांनी आता ज्या आमच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद विश्वनाथ पवार आहेत, त्यांनी युवकांसाठी महिलांसाठी भरपूर कामे केलेले आहेत व तसेच आमचे पंचायत समितीचे उमेदवार शीतल कदम यांनी जवळपास 6 वर्ष झाले गावासाठी भरपूर कामं केलेले आहेत. तसेच आमचे लाडके आमदार चंद्रदीप नरके साहेब यांनी आमच्यासाठी तर काय बोलायलाच नको अशी कामं केलेली आहेत. मग आता काय वाटतं, या निवडणुकीमध्ये निकाल कसा असणार आहे? शिये जिल्हा परिषदेचे प्राण धनुष्यबाण हे 100% दोन्ही पण उमेदवार निवडून येतील. मित्रा, काय सांगशील? विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांच्या प्रचारामध्ये तू सहभागी झालायस, काय वाटतंय तुला? कशा भावना आहेत? महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या करवीरचे लाडके आमदार नरके साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत इथे भरपूर कामं झालेली आहेत. विकास करायला जागा शिल्लक राहिलेली नाही. विकासाचं भरपूर इकडे हे झालेलं आहे आणि त्या दोन्ही नेत्यांच्या ह्या जोरावर, कामाच्या जोरावर आमचे जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषदे विश्वनाथ पवार तसेच शीतल कदम वहिनी 100% यांचा विजय निश्चित आहे आणि जो आपला करवीरचा बालेकिल्ला आहे त्यामुळे विजय हा 100% होणार आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला तू म्हणतोयस, मात्र जे 2 उमेदवार दिलेले आहेत ते सक्षम आहेत असं वाटतंय का? भरपूर सक्षम आहेत, कुठेच काही अडचण येणार नाही, तळागाळातील हे आहेत आणि यांना सर्वसामान्य जनतेची तसेच आपल्या तरुण वर्ग, महिला वर्गांची यांना जाणीव असलेले उमेदवार आहेत. त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही आणि विजय हा 100% दोन्ही उमेदवारांचा होणार. धनुष्यबाण हो इथे आमच्या इथे 100% काय विषयच नाही. जिल्हा परिषदेचा जर आपण विचार करायला गेला तर विश्वनाथ पवार जे आहेत ते कुठेतरी पदाचा स्वार्थ बघायला लागलेत म्हणून या निवडणुकीत आहेत. नाही, असा काहीच विषय नाही आहे. विश्वनाथ पवार असतील किंवा बाकीचे कोण असतील, शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते कोणत्याही स्वार्थासाठी किंवा यासाठी ही निवडणूक लढवत नाहीत. सर्वसामान्यांचं काम करायसाठी या ठिकाणी आपल्या समोर ते सामोरे आले. बर. तर काय सांगाल, तुम्ही या प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात, विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्या दोन्ही सीटा कामावर जीवनात दोन्ही बर. आतापर्यंत काय कामं केली जातात? भरपूर कामं झाली. शीतल कदम पंचायत स्वरूपात सरपंच आहेत, त्यांनी त्या भागामध्ये बहुत तिने कामं केलेले आहे, भरपूर कामं केलेले आहे. त्यामुळे त्याच्यामुळे वनवे सीट आहे. वनवे सीट आहे. वनवे सीट आहे. इतका विश्वास आहे. मात्र आता जर बघायला गेलं
कुठेतरी या दोघा जणांना ही पदाचा स्वार्थ आहे म्हणून ही आतापर्यंत कामं केलीत. त्यानंतर आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलं की बाबा निवडणुकीपुरते यायचं, मत मागायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. नाही या दोन्ही शिटा तळागाळात वळालेल्या आहे. त्यामुळे असं काय होणार नाही. आम्हाला जेव्हा शिटा दोन्ही निवडून येणार. बरं, शिवसेना पक्षाकडून ते आता धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय या शिळे जिल्हा परिषद मतदारसंघातील जे लोक आहेत, जनता आहेत, ती कितपत त्यांच्या सोबत राहील असं वाटतं? 100% यांच्या दोन्ही पाठीची राहणार जनता राहणार 100%. बर मित्रा, काय वाटतंय? दोन्ही धनुष्यबाण निवडून येणार, काही अडचण नाही. काय रे, एवढा कसा का विश्वास? काय लोकांचे बाबा लाडक्या बहिणी योजना किंवा रोडची कामं केलेली, आता आमच्या वहिनी आहेत त्यांनी भरपूर प्रमाणात रोडची कामं केलेली आहेत, गटरची कामं केलेली आहेत, लोकांच्या अडचणीला मदतीला गेलेली आहेत. आता सरपंच म्हणून त्यांनी भरपूर कामं या ठिकाणी केली. हो. मग विश्वनाथ पवार दुसरीकडे जर बघायला जिल्हा परिषदेसाठी त्यांना का लोक मदत करतात? ते कसं होतं, गोरगरिबीच्या याच्यातून बरोबर जी लोक आहेत त्यांच्या तळागाळातून ती म्हणजे त्यांना साथ देत आलेले आहेत किंवा जाणीव आहे किंवा ती असे मोठ्या घरातली नाहीत, सगळे गरीब जनता आहे त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला किंवा अडचणीला कोणताही कार्यक्रम असला तर ती त्यांना मदत करतात. आधीपासून करत आलेले आहेत आणि आता पण करत आहेत. बर, आतापर्यंत त्यांनी कामं केलीत म्हणालास तू, मात्र तोंड बघून कामं केली नाही असं काय नाही. तोंड बघून असं नाही तोंड बघून असं नाही, सर्वसामान्य सगळ्या लोकांची त्यांनी कामं केलेली आहेत. काय सांगाल तुम्ही? शिवसेनेचे जे उमेदवार आहेत विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांच्या प्रचारात सहभागी झालाय, काय भावना आहेत? शीतल कदम यांनी भरपूर आमच्या गावात योजना म्हणजे सुविधा करून दिल्या. रस्ते म्हणजे रस्त्या व्यवस्थित दुरुस्तीकरण केलं, डांबरीकरण केलं, अंगणवाडीमध्ये बेंच ते म्हणजे आणून दिली आणि त्यांच्या अशा अनेक योजना आहेत की त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी म्हणजे शाळा ते असं म्हणजे हे जिल्हा परिषद शाळा भरपूर म्हणजे असं सुविधा करून उपलब्ध करून दिल्या शाळांना. काय सांगता येत आहे, तुम्ही प्रचारात सहभागी झालाय? एकनाथ शिंदे साहेबांचा हा गट आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जी लाडकी बहीण योजना सुरू करून दिली त्यांनी आम्हाला खूप मदत झाली आहे त्या योजनेची. त्याच एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणणार. बर, पण हे दोन्ही उमेदवार कामं करतील असं वाटतंय का? हो 100%. काय वाटतं? 100%. नाहीतर निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं असं करणार का? नाही 100% निवडून आल्यानंतर आमची सर्व समस्या सोडवणार ती. आपण भरपूर जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात की बाबा मत मागायला यायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं, गाडीची काच पण खाली करणार नाही उमेदवार, असं वाटतंय का? नाही तसं काय होणार. हे दोन्ही उमेदवार आमचे विश्वासू आहेत. 100% आमचा यांच्यावर विश्वास आहे. कारण विश्वनाथ दादा पवार यांची सत्ता नसताना त्यांनी भरपूर कामे केली, देखील कामे होणार. शीतल कदम यांनी पण आमच्या सर्व सुविधा, आम्हाला सगळ्या सुविधांचा लाभ त्यांच्यापर्यंत आम्हाला मिळालाय. त्यांनी आमच्यासाठी महिलांसाठी भरपूर कामं केलीत. काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतनं उमेदवारी मिळाली म्हणून त्यांच्यासोबत जायचं? नाही लाडकी बहीण मिळाली म्हणून त्यांनी कामं केल्यात ह्याच्या अगोदर, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहे. आणि उद्या जाऊन लाडकी बहीण योजना बंद झाल्या तरी पण आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, कारण की ती आमची विश्वासाची माणसं आहेत शिवसेना. तर आपण पाहिलं की शिळे जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत विश्वनाथ पवार आणि पंचायत समितीचे उमेदवार शीतल कदम यांच्या प्रचारामध्ये आपण महिला असतील किंवा नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की विश्वनाथ पवार यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी या संपूर्ण परिसरासाठी मोठा विकास असा केलेला आहे. त्याचबरोबर तळागाळातून निर्माण झालेला एक सामाजिक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळं तळागाळातल्या लोकांचे प्रश्न या व्यक्तीला माहिती आहेत, त्यामुळं त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही उभं राहणार असल्याचं महिला आणि नागरिकांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरीकडे पंचायत समितीच्या ज्या काही उमेदवार आहेत शीतल कदम यांनी सरपंच पदाच्या काळामध्ये शिळे गावामध्ये अनेक अशा योजना राबवलेल्या आहेत, अनेक सोयी सुविधा ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना द्याव्या लागतात अशा सोयी सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताने विजयी होतील असा विश्वास यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर ज्या योजना दिलेल्या आहेत, कल्याणकारी योजना दिलेल्या आहेत, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या रीतीने होतोय. त्यामुळे आमच्या लाडक्या भावाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करणार असल्याचं या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेलं आहे. एकूणच 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल आहे आणि या निकालामध्येच स्पष्ट होणार आहे शिळे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला असतील, नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी यांचा कौल नेमका कोणाला गेलाय.
व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, शिये.